ओके, टॉपिक काय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. सो इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0. दिस इज हाऊ वी डिफाईन इम्प्लिसिट फंक्शन, जिथे एक्स आणि वाय सेपरेट होणार नाही. आत्तापर्यंतचे सगळे एक्झाम्पल काय होते तुमचे? वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्सचे होते, एक्स आणि वाय सेपरेट आउट होते. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 3x² वाय इज इक्वल टू 0. काय फाइंड आउट करायचं आहे? डी वाय बाय डी एक्स. हे बघा, हे लक्षात घ्या, वाय फंक्शनच आहे एक्सचा, फक्त एक्स आणि वाय सेपरेट आउट नाही करता येते. सो दिस इज ऑफ द फॉर्म एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 0. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, जेव्हा पण इम्प्लिसिट फंक्शनचं एक्झाम्पल असेल डायरेक्टली डेरिव्हेटिव्ज लिहायचे. हां, सो एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती लिहिणार? 3x² प्लस प्लस वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y² इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस 3 मल्टिप्लिकेशनमध्ये कॉन्स्टंट इंटू x² इंटू वाय. याला ट्रीट कसं करणार? यू इंटू वी ने याचा डेरिव्हेटिव्ह लिहिला. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x². किती आहे? 2x. राईट. या स्टेपनंतर तुमची काय स्टेप आहे की डी वाय बाय डी एक्सच्या टर्म एका साईडला घ्यायच्या आणि रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत त्या सेकंड साईड. सो इथून आपण डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला, 3y² प्लस 3x². ज्या रिमेनिंग दोन टर्म्स आहेत या राईट साईडला शिफ्ट केल्या, प्लस असेल मायनस, मायनस असेल तर प्लस. राईट. आणि इथून तुमचा काय फाइंड आउट झाला? डी वाय बाय डी एक्स. सर सेकंड एक्झाम्पल लिहा. हां, ते पुढे थोडंफार करू शकतो आपण, ॲज पर ऑप्शन जसे असतील त्या पद्धतीने. ठीक आहे. सेकंड, एक्स क्यूब प्लस x² वाय प्लस y² प्लस y³ इज इक्वल टू 81. What we have to find out? dy by dx. राईट. सो 81 इकडे शिफ्ट केला, मायनस 81 इज इक्वल टू 0 होणार आहे, बरोबर ना? सो एफ ऑफ एक्स कॉमा वाय, एक्झाम्पल कसलं आहे? इम्प्लिसिट फंक्शनचं. सो राईट डाऊन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहा, सोबत लिहा. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² प्लस x² इंटू वाय अशी टर्म आहे. सो वी विल ट्रीट दिस ॲज u इंटू v. दिस इज युअर u, दिस इज युअर v. सो फर्स्ट फंक्शन x² इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस सेकंड फंक्शन दॅट इज y इंटू x²चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस अगेन नेक्स्ट टर्म इज y इंटू x². अगेन वी विल ट्रीट दिस एज u इंटू v. लिहा डेरिव्हेटिव्ह. सो फर्स्ट फंक्शन इज y इंटू x²चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस x² इंटू dy बाय dx, x² इंटू dy बाय dx प्लस y³ डेरिव्हेटिव्ह 3y² इंटू dy बाय dx इज इक्वल टू 81चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, राईट, 0. सो एकदा डिफरन्शिएट केल्यानंतर डी वाय बाय डी एक्सच्या टर्म एका साईडला, रिमेनिंग अदर साईडला शिफ्ट करा. दिस इज डी वाय बाय डी एक्स टर्म, दिस इज डी वाय बाय डी एक्स, दिस इज डी वाय बाय डी एक्स टर्म. या तीन टर्ममधून आपण डी वाय बाय डी एक्स कॉमन घेणार आहोत. सो डी वाय बाय डी एक्स इन ब्रॅकेट काय होणार? x² प्लस x² प्लस 3y² इज इक्वल टू रिमेनिंग टर्म राईट साईडला शिफ्ट करा. सो प्लस 3x² आहे, मायनस 3x² प्लस 2xy ची टर्म आहे, इट विल बी मायनस 2xy
Again this is what? Plus 2xy minus 2xy. So you can write dy by dx from this. Minus 3x square minus 2xy minus 2xy minus 4xy divided by x square plus x square 2x square plus 3y square. Next x into e to the power y झाले काय? Next x into e to the power y plus y into e to the power x is equal to 1 is equal to 1. You have to write dy by dx. Can you separate x and y? No. हाँ x आणि y separate होणार नाही इथे. log घ्या किंवा काही घ्या. So what is this step? Differentiating with respect to x. So x into e to the power y, you will treat this as u into v. लिया derivative. लिया derivative x into e to the power y. So जसं आपण y square चा डेरिव्हेटिव्ह काय लिहितोय 2y into y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. So e to the power y, what will be derivative of this with respect to x? E to the power y into dy by dx. Correct. So x into e to the power y चा डेरिव्हेटिव्ह e to the power y into dy by dx plus second function is e to the power y into x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus again u into v. So first function is y into e to the power x चा डेरिव्हेटिव्ह e to the power x plus second function that is e to the power x into y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to 0. dy by dx च्या terms. You take dy by dx common from these two, remaining terms shift करा, dy by dx लिहा. राईट 2 एक्झाम्पल करा देन नेक्स्ट टाईप बघूयात.
हां कम्प्लीट डिफरन्शिएट करणार ना, एकाच साईडला नाही, कम्प्लीट डिफरन्शिएट दोन्ही साईडला होणार, करत असणार. झालं का याचा आन्सर का लिहायचं आहे? -x कसा आला? -x ची टर्म आहे का? हां -x कुठून आला? नाही हे तर मल्टिप्लिकेशन आहे ना, हे dy/dx कॉमन काढलं तर x e⁻y इथे येणार. मल्टिप्लिकेशन आहे ना, हे सेपरेट आहे का? नाही ना, इथे जर x प्लस असलं असतं मग हे मायनस झालं असतं इकडे घेऊन. तुम्ही लिहिलं का आन्सर करेक्ट का लिहायचं आहे? नाही 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 काही नाही, डायरेक्ट डिफरन्शिएट करायचे. हे बघा याचा आन्सर तुम्ही काय लिहितात, या दोन टर्ममधून आपण dy/dx कॉमन घेणार. सो इथून dy/dx कॉमन घेतलं तर हे काय उरणार, x इंटू e⁻y. इथून dy/dx कॉमन तर प्लस e⁻x. बाकीच्या ज्या दोन टर्म आहे दिस वन अँड दिस वन, याला राईट साईडला शिफ्ट करा. प्लस आहे, प्लसचं काय होणार मायनस. बस, आणि ही टर्म इकडे डिनोमिनेटरला लिहा. राईट, नेक्स्ट बघा e⁻x प्लस y काय ते cos x मायनस y. dy/dx फाइंड आउट करायचं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो e⁻x प्लस y काय लिहिला डेरिव्हेटिव्ह? हां इंटू x बरोबर ना, जसं आपण हे बघा e⁻2x काय लिहितो याचा डेरिव्हेटिव्ह आपण, e⁻2x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहितो, e⁻2x इंटू याचा डेरिव्हेटिव्ह. सेम इथे अप्लाय करायचं आहे, e⁻x प्लस y इंटू x प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू इथे cos x मायनस वाय. सो पहिले कंपाऊंड अँगल कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x मायनस वाय. कॉसचं काम संपलं, पुढे ब्रॅकेटमध्ये गेला x मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा मायनस dy/dx. क्लिअर आहे का स्टेप? बस इथून dy/dx कॉमन करा आता, ते वाटल्यास मल्टिप्लाय करून घ्या. सो e⁻x प्लस y इंटू 1 इट विल बी e⁻x प्लस y प्लस e⁻x प्लस y इंटू dy/dx इज इक्वल टू साइन x मायनस y इंटू 1. सो मायनस साइन x मायनस y मायनस मायनस प्लस साइन x मायनस y इंटू dy/dx. नंतर फक्त प्रॉपरली लिहा टर्म्स, राईट. दिस इंटू 1 मायनस मायनस झालं प्लस साइन x मायनस y इंटू dy/dx. सो dy/dxच्या टर्म एका साईडला, रिमेनिंग अदर साईड. सो dy/dxच्या आपल्याकडे दोन टर्म आहे, ही एक dy/dxची टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे. सो इफ यू आर टेकिंग dy/dx कॉमन फ्रॉम दिस टू टर्म, इथून dy/dx कॉमन घेतलं तर इथे काय होणार e⁻x प्लस y. ही टर्म इकडे शिफ्ट होणार, मग dy/dx कॉमन आहे बरोबर. ही टर्म काय इकडे प्लस, इकडे येऊन काय होणार आहे मायनस. सो पुढची टर्म काय बनणार मायनस साइन x मायनस y. क्लिअर आहे काय? किंवा मग इथे एक टर्म तुम्ही एक स्टेप ॲड करू शकतात.
डी वाय बाय डी एक्सच्या टर्म आपल्याला एका साईडला घ्यायच्या आहेत. सो ई टू दी पॉवर एक्स प्लस वाय इन टू डी वाय बाय डी एक्स, ही टर्म इकडे पॉझिटिव्ह, इकडे येऊन काय होणार मायनस साईन एक्स मायनस वाय इन टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू रिमेनिंग टर्म अदर साईड, ही ऑलरेडी इथेच आहे मायनस साईन एक्स मायनस वाय, इकडे ही प्लस आहे ही टर्म, इकडे येऊन काय होणार मायनस. राईट. आता करा इथून डी वाय बाय डी एक्स कॉमन राईट साईडला शिफ्ट करा. So dy by dx is equal to झाले का? नेक्स्ट लिहिले का कोणी एक्झाम्पल? काय होतं नेक्स्ट? ज्यांचं झाले त्यांनी लिहा नेक्स्ट. काय होतं? कॉस एक्स वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय. करा ते कॉस एक्स वाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय. इथे डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार? मायनस साईन एक्स वाय इंटू एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह यू इंटू व्हीने. राईट. हे मल्टिप्लाय करा, डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा.
नेक्स्ट वेगळं टाईप आहे. हे झालं का? आपण ड्रॉप नाही करायचा. 1 प्लस वाय साइन एक्स वाय, बरोबर आहे का न्यूमरेटर? नाही, हे मायनस आहे ना टर्म, हे मल्टिप्लाय केल्यावर मायनसचं इकडे काय होणार प्लस. सो 1 प्लस वाय साइन एक्स वाय डिवायडेड बाय काय बनणार तुमचं, डी वाय बाय डी एक्स. जर कॉमन काढलं तर इथून मायनस एक्स साइन एक्स वाय -1 लिहिले का करेक्ट? काय ते चुकवलं. हे बघा, व्यवस्थित करा, 1-2 एक्स्ट्रा लिहा स्टेप, काय प्रॉब्लेम नाही आहे. हे इकडे मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे, हा एक्स आहे, मायनस एक्स इंटू साइन एक्स वाय इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस वाय इंटू साइन एक्स वाय इज इक्वल टू 1 प्लस डी वाय बाय डी एक्स. सो डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा. डी वाय बाय डी एक्स जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे, इथे डी वाय बाय डी एक्स आहे, मायनस एक्स इंटू साइन एक्स वाय. हा डी वाय बाय डी एक्स इकडे शिफ्ट करावा लागेल, तो काय बनणार मायनस डी वाय बाय डी एक्स. तिथून जर डी वाय बाय डी एक्स कॉमन काढलं तर काय होणार -1 इज इक्वल टू, ही टर्म निगेटिव्ह इकडे जाऊन काय होणार पॉझिटिव्ह, 1 आहे ऑलरेडी, 1 प्लस वाय साइन एक्स वाय. लिहिले का? ही टर्म इकडे डिनॉमिनेटरला शिफ्ट करा. लिहिले का करेक्ट? आन्सर काय येणार 1 प्लस वाय साइन एक्स वाय डिवायडेड बाय -1 मायनस एक्स साइन एक्स वाय. So next, write down, show that dy by dx is equal to, next question, show that dy by dx is equal to y by x in the following. First, जेवढे पण एक्झाम्पल आपण घेणार आहोत सगळ्यांचे डी वाय बाय डी एक्स किती येणार आहे, वाय बाय एक्स. फर्स्ट, एक्स टू दी पॉवर 7 इंटू वाय टू दी पॉवर 5 इज इक्वल टू एक्स प्लस वाय टू दी पॉवर 12. पॅटर्न लक्षात ठेवायचा, एक्स टू दी पॉवर 8 वाय टू दी पॉवर 4 एक्स प्लस वाय टू दी पॉवर 12. तरी आन्सर किती येणार, वाय बाय एक्स. 3, 5, 8 आन्सर किती येणार, वाय बाय एक्स. सगळ्यांचे डी वाय बाय डी एक्स किती येणार आहे, डी वाय बाय डी एक्स किती येणार आहे, वाय बाय एक्स. हां, पॅटर्न लक्षात. सो कॉमन म्हणजे याला जर प्रॉपर लिहायचं, एक्स टू दी पॉवर पी वाय टू दी पॉवर क्यू इज इक्वल टू एक्स प्लस वाय टू दी पॉवर पी प्लस क्यू असेल, डी वाय बाय डी एक्स विल बी वाय बाय एक्स. सॉल्व करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही लिहू शकता MCQला. लिहिले का एक्झाम्पल? सोबत लिहितील सगळे. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड लिहा. क्वेश्चन लिहिला का सगळ्यांनी? राईट डाऊन, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. तर काही हे टिपिकल एक्झाम्पल आहे या क्वेश्चनमध्ये. हां, सगळ्यांचे डी वाय बाय डी एक्स वाय बाय एक्स येणार. मेथड लक्षात ठेवा.
टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. डायरेक्टली घेतलं तर म्हणजे होणार नाही ते वाय बाय एक्स. लॉग घ्यायचं आहे. लॉग एक्स टू दी पॉवर 7 इंटू वाय टू दी पॉवर 5 इज इक्वल टू लॉग एक्स प्लस वाय टू दी पॉवर 12. करेक्ट. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. सांगा हे कसं सिम्प्लिफाय करणार. करेक्ट. लिहा लॉग एक्स टू दी पॉवर 7 प्लस लॉग वाय टू दी पॉवर 5. This is as it is. Log x plus y to the power 12. Next step. हाँ हाँ राईट. हे जे इंडायसेस आहे राईट हे सगळे कुठे येणार बेसला. सो दिस टर्म बिकम 7 इंटू लॉग एक्स. दिस टर्म 5 इंटू लॉग वाय इज इक्वल टू 12 इंटू लॉग एक्स प्लस वाय. इम्प्लिसिट फंक्शन एक्स अँड वाय सेपरेट होणार नाही. काय आपली मेथड डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. करा डिफरन्शिएट. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो 7 इंटू लॉग एक्स याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. 7 इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस 5 इंटू लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह हां 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू 12 इंटू राईट डाऊन लॉग एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. राईट. सो डी वाय बाय डी एक्सच्या टर्म क्लब करायचे आहेत. सो फॉर दॅट आपण हे प्रॉपरली लिहून घेऊयात. सेवन अपॉन एक्सची टर्म आहे करेक्ट. 7 अपॉन एक्स ही टर्म काय आहे प्लस 5 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे 12 अपॉन एक्स प्लस वाय 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू 1 12 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. राईट. ब्रॅकेट मल्टिप्लाय बाकी काही नाही. 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. सो डी वाय बाय डी एक्सच्या टर्म एका साईडला घ्या. इथे डी वाय बाय डी एक्सची टर्म काय 5 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स करेक्ट. ही प्लस आहे इकडे येऊन काय होणार मायनस 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इकडे टर्म काय 12 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 7 अपॉन एक्स. ही टर्म इकडे शिफ्ट केली आहे प्लसचं काय झालं मायनस आणि 7 अपॉन एक्स ही टर्म राईट साईडला शिफ्ट केली. करा डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा. सो इथून जर डी वाय बाय डी एक्स कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरणार 5 अपॉन वाय मायनस 12 अपॉन एक्स प्लस वाय. हां करावं लागेल. आन्सर काय आलं पाहिजे तुमचं डी वाय बाय डी एक्स वाय बाय एक्स यायला पाहिजे. सो वी नीड टू सिम्प्लिफाय राईट. इथून आपण डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला 5 बाय वाय मायनस 12 अपॉन एक्स प्लस वाय आणि ॲज इट इज लिहा 12 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 7 अपॉन एक्स. क्रॉस मल्टिप्लाय करूयात. सो डी वाय बाय डी एक्स in bracket right क्रॉस मल्टिप्लाय 5 इंटू एक्स प्लस वाय काय बनणार 5x प्लस 5y करेक्ट मायनस 12y
अपॉन y इंटू एक्स प्लस वाय. करेक्ट आहे का? 5 इंटू एक्स, 5x प्लस 5y मायनस 12y अपॉन y इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू सेम 12x मायनस 7x मायनस 7y अपॉन x इंटू एक्स प्लस वाय. काय कॅन्सल होते? एक्स प्लस वाय करेक्ट. राइट, रिमेनिंग टर्म dy by dx in bracket, this is 5x minus 7y upon y, correct. 5x minus 7y is equal to 12x minus 7x किती झालं? 5x minus 7y upon x. Again you can cancel this. So what is dy by dx? Y by x. होमवर्कला घ्या. सेकंड, एक्स टू दी पॉवर पी वाय टू दी पॉवर क्यू इज इक्वल टू एक्स प्लस वाय टू दी पॉवर पी प्लस क्यू. राईट, काय फाइंड आउट करायचं? सेम मेथड, डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे. राईट, सो स्टेप लक्षात येऊ द्या. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, सिम्प्लिफाय करा आणि मग डिफरन्शिएट करायचं आहे. झाले. थर्ड, राईट, सो हा एक टाईप आहे. आन्सर वाय बाय एक्स आहे. सेकंड लिहायचं. सेकंड टाईप एक आहे. झालं काय? सेकंड टाईप लिहा. सेक ऑफ एक्स क्यूब मायनस वाय क्यूब, सॉरी एक्स टू दी पॉवर 5 करा. एक्स टू दी पॉवर 5 प्लस वाय टू दी पॉवर 5 अपॉन एक्स टू दी पॉवर 5 माइनस वाई टू दी पॉवर 5 is equal to a cube. A is constant. Where a is constant, we have to prove dy by dx as what? Y by x. याचा पण आन्सर किती यायला पाहिजे? y by x. हां, सो हा पण एक पॅटर्न इम्पॉर्टंट आहे. a is constant. करेक्ट. हे बघा, या स्टेपला तुम्ही जर डिफरन्शिएट केलं तर राईट साईडला 0 बनेल, कारण ए क्यूब काय कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? 0. सो हा सेक जरी इकडे ट्रान्सफर केला, तर काय बनणार? एक्स टू दी पॉवर 5 प्लस वाय टू दी पॉवर 5 अपॉन सेक इकडे ट्रान्सफर केला तर काय बनणार? सेक इनवर्स ए क्यूब. याचा पण डेरिव्हेटिव्ह काय बनणार आहे? 0च येणार आहे. सो काही फरक पडणार नाही. करेक्ट. याला आपण प्रत्येक स्टेपला सेक इनवर्स लिहिण्याच्या ऐवजी लेट अस राईट दिस ॲज वन कॉन्स्टंट. याला मी बी डिनोट करतोय. काही फरक पडणार आहे का? नाही, कारण आपण डिफरन्शिएट करणार आहे. बी पण काय कॉन्स्टंट, ही कंप्लीट कॉन्स्टंट टर्मच आहे. याला मी फक्त एक नोटेशन टाकले बी,
याचा तुम्ही जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो काय बनणार आहे, झिरोच बनणार आहे, राईट. सो सेक इनवर्स ए क्यूब याला काय ट्रीट केलं, याला काय नोटेशन यूज केलेले बी. हां, काही नोटेशन यूज करू शकतात. सो आता आपल्याकडे काय उरलं, एक्स टू दी पॉवर 5 प्लस वाय टू दी पॉवर 5 इज इक्वल टू, ही टर्म इकडे ट्रान्सफर करूयात. हां, टिपिकल मेथड आहे, याच मेथडने सॉल्व करायचे. ही जी टर्म इकडे शिफ्ट केली तर काय होणार, बी इंटू एक्स टू दी पॉवर 5 मायनस वाय टू दी पॉवर 5. इथपर्यंत क्लिअर आहे का, राईट. मग इथे आता काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येऊ द्या, टॅन येऊ द्या, साईन येऊ द्या, कॉस येऊ द्या, इकडे पॉवर सेम पाहिजे. 4 4 4 4 3 3 10 10 8 8 काही येऊ द्या. पहिली स्टेप काय, हे इकडे ट्रान्सफर करून घ्या, इकडे कॉन्स्टंट असेल हे इकडे ट्रान्सफर करा, त्याला एक नवीन नोटेशन टाकून द्या, राईट. नेक्स्ट स्टेप काय केली, एक्स टू दी पॉवर 5 प्लस वाय टू दी पॉवर 5 इज इक्वल टू, ही टर्म इकडे शिफ्ट केली. क्लिअर आहे का इथपर्यंत, ओके. वायच्या टर्म एका साईडला आणू, एक्सच्या टर्म एका साईडला घेऊयात, राईट. सो काय होणार, एक्स टू दी पॉवर 5 प्लस वाय टू दी पॉवर 5 इज इक्वल टू, हे काय होणार, बी इंटू एक्स टू दी पॉवर 5 मायनस बी इंटू वाय टू दी पॉवर 5, राईट. एक्स आणि वाय एका साईडला घेऊयात, इकडे वाय घेऊ म्हणजे डी वाय बाय डी एक्स लिहिता येईल, बघूयात पुढे. सो वाय टू दी पॉवर 5 ही टर्म मायनस, इकडे काय होणार प्लस बी वाय टू दी पॉवर 5 इज इक्वल टू, इकडे काय बी एक्स टू दी पॉवर 5, ही टर्म इकडे शिफ्ट केली मायनस एक्स टू दी पॉवर 5. क्लिअर आहे का, काय कॉमन निघणार, वाय टू दी पॉवर 5 ब्रॅकेटमध्ये काय होणार सांगा, 1 प्लस बी इज इक्वल टू काय कॉमन, एक्स टू दी पॉवर 5 काय उरणार, बी मायनस 1, राईट. सो देअरफॉर वाय टू दी पॉवर 5 इज इक्वल टू काय लिहिणार सांगा, सी इथे बी मायनस 1 आहे, बी मायनस 1 अपॉन बी प्लस 1 इंटू एक्स टू दी पॉवर 5, राईट. ही टर्म फक्त इकडे डिनॉमिनेटरला शिफ्ट केली. आता ही कम्प्लीट कॉन्स्टंटच आहे, करेक्ट. याला परत एक नवीन नोटेशन टाकूयात. सो वाय टू दी पॉवर 5 इज इक्वल टू काय नोटेशन यूज करतात, सी यूज करूयात, सी इंटू एक्स टू दी पॉवर 5. क्लिअर आहे. व्हॉट इज सी हियर, बी मायनस 1 अपॉन बी प्लस 1 आणि बी काय तुमचा सेक इनवर्स ए क्यूब, करेक्ट. लेट अस डिफरन्शिएट दिस, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आन्सर तुमचं डी वाय बाय डी एक्स किती यायला पाहिजे, वाय बाय एक्स यायला पाहिजे, राईट. अशी इन्स्ट्रक्शन होती. सांगायचा डेरिव्हेटिव्ह 5 वाय टू दी पॉवर 4 इंटू डी वाय बाय डी एक्स. सी कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, सी इंटू 5 एक्स टू दी पॉवर 4, 5 आणि 5 काय झालं कॅन्सल. व्हॉट अबाउट डी वाय बाय डी एक्स, सी इंटू एक्स टू दी पॉवर 4 अपॉन वाय टू दी पॉवर 4. व्हॉट इज सी, हां बट इथून पण सी कॅल्क्युलेट होणार, इथून सी किती येणार, सी करेक्ट आहे बी मायनस 1 अपॉन बी प्लस 1, बट या स्टेपवरून पण सी कॅल्क्युलेट होणार. व्हॉट इज सी फ्रॉम दिस, हां बरोबर ना. व्हॉट इज सी, सी किती येणार, वाय टू दी पॉवर 5 अपॉन एक्स टू दी पॉवर 5. सो वाय टू दी पॉवर 5 अपॉन एक्स टू दी पॉवर 5 इंटू एक्स टू दी पॉवर 4 अपॉन वाय टू दी पॉवर 4. एक एक पॉवर कॅन्सल होणार, आन्सर काय बनणार, वाय एक्स, राईट. सो हे सगळे एक्झाम्पल सगळ्या क्वेश्चनमध्ये असेच एक्झाम्पल आहे. सेक असेल, लॉग असेल, लॉगला इकडे घेऊन टाका, राईट. टॅन वगैरे काही असू द्या, सगळ्यांचे आन्सर्स कशात रिड्यूस होणार आहे, डी वाय बाय डी एक्स कशात रिड्यूस होणार आहे, वाय बाय एक्समध्ये. हां, दोन कॉन्स्टंट तुम्हाला टाकायचे. इथे एक कॉन्स्टंट आपण लिहितो आणि सेकंड कॉन्स्टंट आहे तुमचं सी. चल लिहा एकदा व्यवस्थित समजून लिहा. सो हे एक्झाम्पल बघितल्यावर आन्सर्स क्लिक व्हायला पाहिजे, डी वाय बाय डी एक्स किती येणार आहे.
करेक्ट. सेक पहिले इकडे शिफ्ट केलं आहे, सेक इनवर्स बनलं. ही जी टर्म आहे याला काय लिहिलं आपण, बी. राईट. सो एक्स टू दी पॉवर 5 प्लस वाय टू दी पॉवर 5 ही टर्म इकडे शिफ्ट केली, बी इंटू झालं ते. बीने मल्टिप्लाय करून घेतलं. त्यानंतर वायच्या टर्म एका साईडला, एक्सच्या टर्म एका साईडला घेतल्या. राईट. वाय एका साईडला, एक्स एका साईडला. सो इथून वाय टू दी पॉवर 5 कॉमन काढलं, या स्टेपमधून एक्स टू दी पॉवर 5 कॉमन काढलं. So y to the power 5 is equal to b minus 1 upon b plus 1 into x to the power 5. Then परत ही जी टर्म आहे याला आपण एक नवीन कॉन्स्टंट अलॉट करतोय, c, आणि मग डिफरन्शिएट करा. नेक्स्ट लिहा tan इनवर्स ब्रॅकेटमध्ये 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर, 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर. राईट. सेम अप्रोच, सेम याच्याने सॉल्व करायचं. हे झालं का आधीचं. सो नेक्स्ट इज tan इनवर्स 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर. dy by dx should be y by x minus 4y square. राईट. व्हॉट इज फर्स्ट स्टेप, tan इनवर्सला इकडे शिफ्ट करा. So 3x square minus 4y square upon 3x square plus 4y square. Tan inverse चं काय म्हणणार, tan a square. Let us consider this as b. So ही टर्म इकडे शिफ्ट करणार आपण. So 3x square minus 4y square is equal to b in bracket 3x square plus 4y square. बी ने मल्टिप्लाय करून घ्या. सो 3x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअरच्या टर्म एका साईडला, एक्स स्क्वेअर, वायची टर्म एका साईडला, एक्सची टर्म एका साईडला आणा. सो मायनस 4y स्क्वेअर इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय होणार मायनस बी 4y स्क्वेअर इज इक्वल टू बी 3x स्क्वेअर, इकडे ही प्लस आहे, इकडे येऊन काय होणार मायनस.
You can take 4y square common. In bracket it will be minus 1 minus b. You can take 3x square common. In bracket it will be b minus 1. Then you can differentiate. So differentiating with respect to x, 4 into 2y dy by dx is equal to c as it is 3 into 2x. So write dy by dx. So dy by dx is equal to, इथे टर्म काय आहे 3c into x upon 4y. c ची व्हॅल्यू पुट करा. what will be c from this? 4y square upon 3x square. करेक्ट. इथून आपण c कॅल्क्युलेट करतोय. 4y स्क्वेअर अपॉन 3x स्क्वेअर कॅन्सल करा, y बाय x उरेल. बरोबर ना, केलं ना कॅन्सल. हे 3 कॅन्सल झाला, हा 4 कॅन्सल झाला, एक y कॅन्सल झाला, एक x कॅन्सल झाला, y बाय x उरले. राईट. आणखी एक लिहून घ्या. लॉग x to the power 20 minus y to the power 20. हे लॉग इकडे कसं शिफ्ट करणार? आता राईट. इथे जमेल. कॉस इकडे टाका, नवीन एक व्हेरिएबल बनेल. याच्या पुढची स्टेप काय होणार? x टू दी पॉवर 20 मायनस y टू दी पॉवर 20 इज इक्वल टू, इकडे जाईल e टू दी पॉवर 20. याला नवीन लेटर टाका, ए बी काय असेल ते. क्लिअर आहे का? काहीच मेन्शन नसेल तर बेस इकडे नाही, बेस काय घेणार? ई. हे लक्षात होऊ द्या. काय इथे जर काहीच मेन्शन नसेल, लॉगचा बेस काय घ्यायचा आहे? ई. राईट. हे 2 एक्झाम्पल सॉल्व करायचे. लिहिलेत का? नेक्स्ट लिहा आता.
त्याच्यात आणखी एक व्हेरिएशन आहे, त्याचा आन्सर वाय बाय एक्स येणार नाही, बेस वेगळा असेल तर. लिहिले का? 2 होमवर्कचे एक्झाम्पल लिहिले का? हे काय? हां, असं एक्झाम्पल आहे. हां, हे एक एक्झाम्पल आहे, हे सेकंड. झालं? नेक्स्ट लिहा. log to the base 10 x cube minus y cube upon x cube plus y cube is equal to 2. Show that dy by dx is equal to minus 99 x square upon 101 y square, minus 99 x square upon 101 y square. What will be x cube minus y cube upon x cube plus y cube? सांगा किती येणार? आत्ताच बघितलं आपण, हे आधीच्या याच्यात बघितलं ना. जो बेस काय होता इथे, ई होता, करेक्ट. नेक्स्ट स्टेपला हा जर इकडे शिफ्ट करायचा असेल, ई टू दी पॉवर 20 झालं. इकडे बेस किती आहे? 10 स्क्वेअर बनेल, करेक्ट आहे का? सो हे किती बनणार? 100. ही टर्म इकडे शिफ्ट करा इथून पुढे. 100 इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. वाय क्यूब, वायच्या टर्म एका साईडला, एक्सच्या टर्म एका साईडला घ्या, डिफरन्शिएट करा. मायनस 100, सॉरी, ए प्लस 100 वाय क्यूब आहे, इकडे येऊन काय होणार? मायनस 100 वाय क्यूब मायनस वाय क्यूब. हां, होणार ना, मायनस 101 वाय क्यूब. हे 100 एक्स क्यूब आहे, हा एक्स क्यूब इकडे शिफ्ट करा. 100 एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब 99 एक्स क्यूब करा, डिफरन्शिएट करा, बघा काय होते.
येते का -99 x² अपॉन 101 y². होमवर्कला लिहा एक एक्झाम्पल. log टू द बेस 5. इथे जसं 10 होतं इथे किती आहे 5. log बेस किती आहे 5. ब्रॅकेटमध्ये लिहा x टू दी पॉवर 4 प्लस y टू दी पॉवर 4 अपॉन x टू दी पॉवर 4 मायनस y टू दी पॉवर 4 इज इक्वल टू 2. show that dy by dx is 12x cube upon 13y cube. नेक्स्ट तुम्हाला सॉल्व करायचं आहे. इफ e टू दी पॉवर x प्लस e टू दी पॉवर y इज इक्वल टू e टू दी पॉवर x प्लस y, show that dy by dx is equal to e to the power dy by dx is equal to minus e to the power y minus x minus e to the power y minus x. करा बरं ट्राय. सो इम्प्लिसिट फंक्शन आहे, डायरेक्ट डिफरन्शिएट करा. लॉग घेऊन काय फायदा नाही होणार. लॉग इकडे घेतला तर हे सॉल्व होईल, एक्स प्लस वाय खाली येईल, लॉग हिचं काय होणार आहे बन. बट इकडे काय सिम्प्लिफिकेशन करता येणार नाही. ही टर्म काय बनणार आहे लॉग इकडे प्लस आहे, असं काही रूल नाही आपल्याकडे. सो डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं आहे. इम्प्लिसिट फंक्शन आहे, डायरेक्ट डिफरन्शिएट करा. dy by dx च्या टर्म एका साईडला घ्या.